चिकन घेतलेलं आहे. चिकन मध्ये मीठ टाकून घेते. इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे आणि आता यामध्ये हळद टाकून घेत आहे. आता हे मिक्स करून घेते. हळद मीठ लावून ठेवलेलं आहे. आता इथे कुकर मध्ये मी तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झालेलं आहे. आता याच्यात कांदा टाकून घेते. कांदा चांगला सोनेरी कलर होईपर्यंत परतून घेते चांगला. आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. आता चिकन टाकून घेते त्याच्यात. चिकन मस्त धुवून हळद मीठ लावून ठेवलेलं होतं. आता याच्यामध्ये टाकून घेतले आणि हळद मिठामुळे याला पाणी सुटणार आहे. थोड्या वेळ मी याच्यावर झाकण ठेवून पाणी ठेवणार आहे आणि मग कुकरला झाकण लावणार आहे. चिकन मिक्स करून घेतले. आता त्याच्यावर ताट ठेवायचे गडीवर आणि त्यात पाणी ठेवायचे. म्हणजे वाफेने ना पाणी गरम होईल आणि पाणी टाकल्याच्या नंतर कुकरचं झाकण लावणार आहे. पाणी गरम झालेलं आहे, पाहू शकता. आता हे पाणी मी कुकरमध्ये टाकून घेणार आहे. आणि थोडं मिक्स करून झाकण लावून घेणार आहे. आता हे शिजवून घेते. आता नेमकी आमच्याकडे लाईट गेलेली आहे आणि पाहू शकता इथे मी वाटण काढून घेतलेलं आहे आणि ते वाटण तळून घेणार आहे मी सगळं. आता हे वाटण तळून घेतलंय सगळं आणि ते वाटून घेणार आहे मी पाट्यावर. वाटण तळून आता मी हे सगळं वाटण पाट्या वाटून घेणार आहे. त्यासाठी इथं खोबरं टिचून घेते पहिलं. वाटण वाटून झाल्याच्या नंतर लाईट आलेली आता. तर इथे मी थोडंसं खारं पाणी आणि पीस बाजूला वेगळे काढलेले आहे आणि हे मी कढईत टाकून घेणार आहे. तर इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता इथे मी थोडा संडे मसाला, थोडा मटन मसाला, कांदा लसूण आणि थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे. आता हे मी मसाला टाकून घेते याच्यात. आणि वाटलेलं वाटणही टाकून घेणार आहे. हे चांगलं परतून घ्यायचंय. आता मसाला परतलेला आहे. मी चिकन टाकून घेते याच्यात. तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ तुम्ही करू शकता. आणि
बघा मस्त अशी जसा कड येईन ना तशी आता तरी येईन. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला. आणि व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. तर 10-15 मिनिटं चांगलं कड येऊन द्यायचं आहे या कालवणाला. मस्त तरी आलेली आहे आणि चिकन तयार आहे खाण्यासाठी. तर धन्यवाद. भेटू अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा आणि माझ्यासारखी रेसिपी करून पहा.